हैदराबादमध्ये तेलंगणामध्ये 400 हेक्टर जंगल तोडले. ते जनावरांनी पक्ष्यांनी कुठे जायचं काय? बघा ऐका, शेतकरी वर्ग काय म्हणायला लागलाय ऐका. भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझी एक विनंती आहे. हैदराबाद तेलंगणामध्ये झाडं तोडा लागल्या 5,083. इतकी जनावरांची मोठी नुकसान झाली. काय करायचं, जनावरांना कुठं जायचं? विचार करा एका गोष्टीनं. मी भारताचा एक जबाबदार नागरिक आहे. मी सर्वसामान्य माणसांनी आहे. आज विचारायचं सरकारचा आम्हाला अधिकार आहे. आज इतके पशुपक्षी, मोर, राष्ट्रपक्षी आणि तुम्ही काढताय नेम की ससाची शिकार करू नका, मान्य त्याची हत्या करू नका, सापाला मारू नका, तुम्ही केस टाकताय माणसावर. आता हे जंगल झाडी तोडलं, हिला जबाबदार कोण? हिंच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आता जंगल झाडी आता फुकट जंगल झाडी तोडायचं नाही. आयट्या तुम्हाला काढायचे असेल तर तुमची बंगलं काढा, तुमची बंगलं फोडा आणि तिथं आयट्या तयार करा. नाव शिक्षणचं म्हणू नका, तिचा गैरफायदा उचलू नका. काय सरकारी जागा नाही आहे का तुम्हाला? रानं इकत घ्या शेतकऱ्यापासून, बिन पिकते तिथं तुम्ही कॉलेज काढा की तुम्ही. अहो असं जनावरांवर अन्याय करायला लागलाय. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला, लाज. माणसानं माणसासाठी जगावं. माणसानं बी अपेक्षा दांडकी आहे. ज्या दिवशी मेलं, धंद्याला गेलं, त्या दिवशी कुठं सोनं आहे, कुठं अंगठे आहे, कुठं चीन आहे, कुठं कंबरचं पट्ट्यानं आहे, सगळं काढून घेत आहे. स्वार्थी आहे माणूस. तसं जनावर स्वार्थी नाही. पशुपक्षी, मुख्य प्राणी जगायला पाहिजे. हत्ती म्हणजे काय? गणपतीचा अवतार आहे, देव आहे देव. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. जंगल झाडी तोडला तुम्ही, 5,083 झाडं तोडला. तुम्हाला काय तुम्ही कळालं नाही काय? हे जनावर सिटीमध्ये यायला लागली. कशामुळं? हे जंगल झाडी तोडल्यामुळं झालं हे. पाप लागेल तुम्हाला. असं करू नका हो. त्या जनावरांची आत्माला की नाही त्यांचं घर मोडू नका हो. वाईट वाटतंय जीवाला आणि पाणी येतंय जनतेच्या डोळ्याला. जातो माझ्या वाटेला, लांब दूर या पल्ल्याला. सांगली माझ्या जिल्ह्यात, मिरज माझा तालुका. तालुक्याच्या बाजूला टाकळी हे गावाची लोक हे नावाला. ऐका जरा, ह्या माणसाकडे बघून आमची तक्रार आहे. ज्यानं झाडी पाडल्या, ज्यानं जंगलचं एका रात्री तोडलंय, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. झाडं मोडू नका. झाडं लावा, झाडं जगवा म्हणताय तुम्ही. कशाला? जंगल करताय नुसतं नावाला. आणि बुलडोझर एका रात्री फिरवत आहे. जनावरांनी मारून हाणून बाहेर काढताय. तुम्हाला मारून बाहेर काढून सोडणार नाही. या तुम्ही माझ्या समोर, तुम्हाला प्रत्युत्तर देतो मी. असल्या जन्माला. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांगली जिल्हा, बापू भाजीवाले.